तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण राज्यभरामध्ये गाजतंय। या प्रकरणातील काही आरोपींना अटक झालेली असून या प्रकरणी सीआयडीसह एसआयटी कडून तपास सुरू आहे। पण अजून सुद्धा काही आरोपी फरार आहेत। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या 3 आरोपींना फरार घोषित करण्यात आलेलं आहे। आरोपींची माहिती देणाऱ्यांना किंवा पकडून देणाऱ्यांना बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे। स्थानिक गुन्हे शाखेकडून या संदर्भात एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलंय। त्यामुळे या आरोपींना अटक करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे। तर सुदर्शन घुले वय वर्ष 26, व्यवसाय शेती आणि मुकादम, राहणार टाकळी, तालुका केज। तर कृष्णा आंधळे वय वर्ष 30, व्यवसाय त्याचा शेती आणि मुकादम आहे, मैदवाडी इकडचा राहणार आहे तो। तर तिसरा आरोपी जो आहे तो वय वर्ष 23, सुधीर सांगळे, व्यवसाय त्याचा शेती आहे आणि टाकळीतलाच राहणार आहे। तर संतोष देशमुख हत्याकांडावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। विरोधक सत्ताधाऱ्यांवरती जोरदार आरोपांच्या फैरी झाडतायत आणि अशा वेळेला वड्डेटीवार यांच्या दाव्यामुळे नव्या चर्चेला उधाण आलेलं आहे। बीड प्रकरणावरून विरोधक रोज मंत्री धनंजय मुंडेंवरती वेगवेगळे आरोप करतायत। मसाजोग प्रकरणावरती अजित पवार गप्प का आहेत असा सवाल वड्डेटीवार यांनी उपस्थित केलेला आहे। तर याच वक्तव्याचा धागा पकडत मंत्रिमंडळातून धनंजय मुंडेंची विकेट काढली जाईल आणि गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या भुजबळांना मंत्रिमंडळात सहभागी केला जाईल असा दावा वड्डेटीवार यांनी केलाय। पाहूया। भुजबळ साहेब, मला वाटतं की त्यांच्यापाशी फार काही पर्याय नाही। कदाचित अजितदादांच्या चुप्पीवरून मुंडेची विकेट काढून टीममध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का, हा प्रश्न गेल्या 4 दिवसापासून आम्हाला 5 दिवसापासून पडतो आहे। त्यावर अजित पवार मुंडेंच्या प्रकरणात अजिबात बोलत नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे अत्यंत गांभीर्यानं बीडच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि आपल्या मंत्रिमंडळामध्ये नक्की कोण आपल्याबरोबर काम करत आहे आणि सत्तेचा हा अशा प्रकारे गैरवापर करून लोकांचे प्राण घेतले जात आहेत का, लुटमार सुरू आहे का, हे पाहणं हे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे। सरकारमध्ये कोणाला घ्यायचं आणि काय हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे। तुका म्हणे जे जे होईल ते पाहावं असं सूचक प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी वड्डेटीवार यांच्या वक्तव्यावरती केली आहे। वड्डेटीवार काय म्हणतात किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात त्याच्यावर मी काय चर्चा करू शकतो आणि हेही डोक्यातून काढून टाका की मला मंत्रिपद मिळालं नाही, मला ते मिळालं पाहिजे म्हणून कुणाला तरी काढा, असं काही माझ्या मनात आहे, हे सुद्धा येणं अशक्य आहे। त्यामुळे आता बघूया पुढे। तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे। इकडे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोकणात ठाकरेंना आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता आहे। राजापूर मतदारसंघाचे ठाकरेंच्या पक्षाचे माजी आमदार राजन साळवी ठाकरेंची साथ सोडून भाजपचं कमळ हाती घेणार असल्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या किरण सामंत यांच्याकडून राजन साळवींना पराभव पत्करावा लागला होता। एकीकडे कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, मात्र शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला कोकणात मोठा धक्का बसलेला आहे। ठाकरेंच्या पक्षाची घटलेली राजकीय स्पेस आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे। मगाशीच बोललात, पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारतात, दगड मारण्याचा प्रयत्न करतो तो आंबा त्यांना खाली मिळतो ना, तो त्यांचा प्रयत्न असू शकेल, पण माझ्याशी कोणताही संपर्क आतापर्यंत झालेला नाही की मी नाराज आहे, मी भाजपच्या वाटेवरती आहोत, शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत, तसं काही नाही। मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे। काही लोकांना सत्ता फार जवळची वाटते, सत्तेशिवाय जगू शकत नाही, सत्तेसाठी जन्माला आले असं कोणाच्या डोक्यात असतं। कसं आहे की लढण्याची प्रवृत्ती नष्ट झाली की माणूस सत्तेच्या मार्गाने जातो, ती लढण्याची प्रवृत्ती राजन साळवीची कमी झाली असावी म्हणून तो पळापळ करतोय। तुम्ही 4-4, 5-5 वेळा आमदार, खासदार, मंत्री झालेले लोक एका पराभवामुळे खचून जाता आणि चुकीच्या मार्गाने निघून जाता,
किंवा तसा विचार करता. मला असं वाटतं की ही माणुसकीही नाही आणि ही नीतिमत्ताही नाही. राजन साळवींविषयी म्हणा, ते कडवट शिवसैनिक आहेत, आमदार राहिलेत 3 ते 4 वेळा, आणि माझं त्यांचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी त्यांच्या मनातली खंत नक्की व्यक्त केली. ती स्थानिक पातळीवरची होती. माननीय उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलत आहेत, पण हेही दिवस जातील. आणि यानंतर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची फेरतपासणी होणार आहे. या संदर्भात आतापर्यंत फक्त चर्चा सुरू होती, मात्र आता फेरतपासणी होणार असल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे. योजनेचा गैरवापर करून ज्यांनी पैसे घेतले अशा तक्रारी ज्या भागांमधून आल्या तिथे फेरतपासणी होतेच आहे, मात्र आता सगळ्यांचीच फेरतपासणी केली जाणार असल्याचं तटकरे म्हणालेले आहेत. शासन निर्णयात बदल न करता ही पडताळणी केली जाणार आहे. तर या सगळ्या फेरतपासणीमध्ये नेमकं कोण अपात्र ठरणार पाहूया. ज्या महिलांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहेत त्या महिला अपात्र ठरणार आहेत. तसंच 4 चाकी वाहनांमधून ट्रॅक्टर हा वगळण्यात आलेला आहे. तर कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यांना सुद्धा फटका बसणार आहे. तसंच कुटुंबामध्ये कोणीही आयकर भरत असल्यास लाभ मिळणार नाहीये. तसंच कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी असेल तरी सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. तर पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. शासनाच्या इतर आर्थिक योजनांचा लाभ घेत असल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. ज्या कुटुंबामध्ये एकूण 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना सुद्धा लाभ घेता येणार नाहीये. तसंच ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. स्वतःहून केलेल्या तक्रारी आहेत किंवा विभागाकडनं आलेल्या आहेत याची आम्ही ज्या वेळेला साधारणपणे माहिती घेतली किंवा त्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही विभाग म्हणून चर्चा केली आणि त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्या संदर्भातली जी चर्चा आहे ती केल्यानंतर काही बाबी GR मध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता त्याच जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच अधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड. जे आम्हाला कंप्लेंट आलेल्या आहेत, मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेल्या आहेत, काही यवतमाळमधून आलेल्या आहेत, काही फलटण साताऱ्यामधून आलेल्या आहेत, काही वर्ध्यामधून आलेल्या आहेत. तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट झालेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या 5 बाबींवर चौकशी किंवा एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत. याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत. फक्त जे निकष आम्ही GR मध्ये ठेवलेले होते त्याला अनुसरून ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या 5 बाबींवर आपण लक्ष केंद्रित करून ही पुढची जी काही व्हेरिफिकेशनची पद्धत आहे ती आपण करत आहोत. महाराष्ट्राची खबर बातमध्ये एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.